पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अविद्यामूलं शमनं सर्वपापप्रणाशनं गुरुपादकं तीर्थं संसारमलनाशनम्। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। आज आपल्या सरवडे गावामध्ये संत गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त होत असणाऱ्या आचन प्रवचन रूपी सेवा। आता हे सगळं तुम्हाला माहित आहे, तुमचं आमचं होते ते श्राद्ध आणि संतांची होते ती पुण्यतिथी, कारण ते पुण्य पावन आहेत म्हणून त्यांची पुण्यतिथी। आमचा अजून जन्म मरणाचा फेरा चुकला नाही म्हणून श्राद्ध, दोन्हीत फरक एवढाच आहे। आणि या पुण्यतिथीच्या अनुषंगानं या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानोबारायांची 4थ्या अध्यायातली तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपजेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शना या श्लोकावरची ही ओवी आहे। मानवी जीवनाचं जर इति कर्तव्य काय असेल तर या ठिकाणी जीवदशेला जन्माला येऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून स्वतःला सोडवून घेणं हे इति कर्तव्य आहे, किंवा स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे इति कर्तव्य आहे। पण त्याच्यापासूनच आपण काय झालोय, अलिप्त झालोय आणि नको त्या गोष्टींच्या मध्ये आम्ही गुंतायला लागलो। म्हणून संतांना कुठेतरी अंकुश घ्यावा लागला आणि त्या अंकुशाच्या अनुषंगानं आम्हाला स्थिर वृत्तीवर आणण्याचे जे प्रयत्न महात्म्याने केले ते हे संत वाङ्मयातून केलेले आहेत। म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान निर्देश करून सांगितलेलं आहे ती असं म्हणून। नुसतं ज्ञान जर म्हटलं असतं तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या असत्या, कारण प्रत्येक गोष्टीचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे। व्यवहार करत असताना सुद्धा माणसाला ज्ञानाशिवाय तो संसारातला व्यवहार सुद्धा करू शकत नाही, आणि पारमार्थिक व्यवहाराला सुद्धा शुद्ध ज्ञानाची संगत असल्याशिवाय पारमार्थिक व्यवहार पण होऊ शकत नाही। मग माऊलींना कुठलं ज्ञान सुचवायचं आहे की जे स्वस्वरूपाची ओळख करून देतं आणि सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून जे आपण सेवन करावं लागतं ते ज्ञान पैगा बरवे। आणि हे सगळं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याशिवाय होणार नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की संतांचं सानिध्य जीवनामध्ये असणं फार महत्वाची गोष्ट आहे। म्हणून सांगितलं की संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते। तेची संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी। जे स्वतः कृती करतात आणि आदर्श आमच्या समोर ठेवतात ते संत आहेत। तुमचं आमचं जरा वेगळं आहे, आमची फक्त बडबड आहे, कृती नाही। आमची काय बोलणंच आहे, बोलण्याला कृती नाही। त्या शब्दाला ज्या वेळेला कृतीची जोड येते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं मग त्याची वंदावी पाऊले हा भाव तिथं काय होतोय, निर्माण होत। आज आपण जमलेलो आहे गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त, थोडं त्यांच्या जीवनावर आपण थोडासा काय करूया, प्रकाश टाकूया। काकांचा जो कार्यकाल आहे तो 1267 ते 1317 पर्यंत आहे। कधीचा? 1267 ते 1317। ज्ञानोबाराय, नामदेवराय यांच्या समकालीन कोण आहेत? काका आहेत। धगधगत्या वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोरोबा काका। थोडक्यात सांगतो तुम्हाला, धगधगत्या वैराग्याचं मूर्तिमंत म्हणजे उदाहरण कोण आहेत? गोरोबा काका। आता वैराग्य धगधगत पाहिजे का नको, काय म्हणणं आहे तुमचं? परमार्थामध्ये जिज्ञासा वैराग्याला जास्त महत्व आहे, जिहासा
नाही. जिज्ञासा वैराग्याला. आता आम्हाला सगळ्यांना ही व्याख्या माहिती आहे. इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल भोगांचा त्याग म्हणजे वैराग्य. लक्षात आलं का? मंद वैराग्य परमार्थामध्ये काम करत नाही. म्हणून जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आतलं वैराग्य धगधगतच पाहिजे. कसं पाहिजे? कारण तीव्र, त्याला तीव्र म्हणा, धगधगत म्हणा. आपण काय म्हणतोय? अग्नी तीव्र झाला, अग्नी धगधगता झाला. कारण काय माहितीये काय, वैराग्याच्या धगीशिवाय षडविकार जळून खाक होत नाहीत. आणि गंमत असे सांगतो तुम्हाला, तुम्हाला वैराग्य येतंय पण ते चिरकाळ टिकत नाही. ते मग प्रसूती वैराग्यासारखं आहे, स्मशान वैराग्यासारखं आहे. माऊली तर एवढं सुंदर बोलतात, आमचं वैराग्य कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत ती वस्तू आमच्या समोर येत नाही तोपर्यंत तुमचं आमचं वैराग्य. वस्तू समोर आली की वैराग्य टिकते असं म्हणायचंय तुम्हाला? बोला लवकर. त्याला एक उदाहरण फार सुंदर दिलं. बिरबल एकदा अकबराच्या दरबारामध्ये गेले. संध्याकाळची वेळ होती आणि अकबर जेवायला लागला होता. मला म्हणे आत्ताच्या आत्ता राजांना भेटायचं आहे. म्हणे जेवायला लागले, मी आलोय म्हणून सांगा. त्यावेळेला अकबरानं सांगितलं की आत लावून द्या. बिरबल आतमध्ये गेल्यानंतर तिथलं दृश्य पाहिलं. एका मांजराच्या डोक्यावर एक कंदील ठेवला होता आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये अकबर जेवत होता. ते मांजर जरा सुद्धा इकडं तिकडं हलत, अगदी स्थिर होतं, हलतच नव्हतं अजिबात. आणि अकबराला दाखवून द्यायचं होतं की बिरबला, तुझ्यापेक्षाही स्थिर माझं मांजर आहे. मग आपल्या इकडे ते शब्दांना टोले मारतात माहिती आहे काय, तसं अकबर टोले मारायला लागला आणि जाणवून द्यायला लागला की तुझ्यापेक्षा स्थिर माझं काय आहे? मांजर आहे. तिथलं काम संपलं आणि ज्या वेळेला बिरबल बाहेर आला आणि घरी आल्यानंतर थोडासा नर्वस होता. बिरबलाच्या मुलांना विचारलं, बाबा नेमकं काय झालंय? तुमचा चेहरा उतरलाय का? नाही म्हणे, काय नाही बाळा. नाही, कारण सांगायचं, चेहरा का उतरलाय. बिरबलाचंच पोरग होता. तर म्हणे असा असा प्रसंग झाला आणि तिथं गेल्यानंतर राजानं असं असं जाणवून दिलं. ते म्हणे आता उद्या ह्याच वेळेला आपण तिथं जायचं, मला फक्त जाताना सोबत घेऊन जा. ते म्हणे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्या बिरबलाच्या पोरानं काय केलं, एक हुंदीर मारला आणि खिशात ठेवला. आणि दोघ जण कुठे गेले? अकबराच्या राजवाड्यामध्ये गेले. जेवण तसंच चालू होतं. मांजराच्या डोक्यावरती काय ठेवलं होतं? कंदील ठेवला होता. कंदिलाच्या प्रकाशात हा जेवत होता. दोघंही तिथं गेल्यानंतर परत अकबर तेच टोली मारायला लागला. स्थिर होतं बघा असं मांजर. ते बिरबलाच्या पोरानं काय केलं, ते खिशातला उंदीर काढला आणि त्या मांजराच्या समोर असा धरला. समोर धरायचा, मागं वळायचा, समोर धरायचा. एक दोन वेळा त्याला ते कळलं नाही, पण नंतर कळालं हे आपलं काय खाद्य आहे. काय झालं असेल असं वाटतंय तुम्हाला? सगळ्या जेवणाचा इस्कोटवाडा. काय म्हणते माऊली, वस्तू जोपर्यंत समोर नाही तोपर्यंत आम्ही वैराग्याच्या गप्पा हाणत असतोय. वस्तू ज्या वेळेला समोर असते त्यावेळेला वैराग्य टिकलंच असं नाही, पण ते तुमचं आमचं आहे, ते संतांचं नाही. कारण संतांचं वैराग्य हे टिकलेलं आहे, म्हणून तर परमात्म्याची प्राप्ती त्यांना झालेली आहे. तुमचं आमचं टिकत नाही, म्हणून मी शब्द वापरला. धगधगत्या वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोरोबा काका आहे. तेर नदीच्या काठावर तेर गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. त्या गावामध्ये गोरोबा काकांचा जन्म 1267 ला झाला. आता तेरचा जर गोरोबा काकांच्या आधीचा पूर्व इतिहास जर इतिहासाच्या अनुषंगाने पाहायचा झाला तर तेर ही राजधानी होती त्यावेळची. आणि सर्व धर्माचे लोक तेर या नगरामध्ये राहत होते. आजही जर तेरमध्ये उत्खनन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बौद्ध लोकांचे स्तूप असतील, जैनांचं काही साहित्य असेल, हिंदू धर्माचं काही साहित्य असेल, आजही तिथं गावतं. तिथं एक वस्तू संग्रहालय आहे. त्या संग्रहालयामध्ये त्या वस्तू आजही जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि तेर हे त्यावेळचं नगर कशासाठी प्रसिद्ध होतं माहिती आहे का? मातीच्या भांड्यांच्यासाठी. तेर नगरातले कुंभार
त्यावेळेला अखंड जगाला मातीची भांडी पुरवत होते. मग त्यावेळेचं ते नगर हे व्यापारी नगर म्हणून सुद्धा संबोधलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर ज्या ठिकाणी चांगलं पिकतं तेच जगात विकतं. तिथं नाही विकलं तरी, परत माझा शब्द आहे का, तिथं नाही जरी विकलं तरी ते जगात विकल्याशिवाय राहत नाही. आणि ही त्या गावाची परंपरा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या गावामध्ये महात्मा जन्माला येणं सामान्य गोष्ट नाही महाराज. मी आता दर्शन इथं घेताना मला असा विचार आला, प्रामाणिक विचार आला माझा, की मला अध्यक्षाने सांगितलं की हितं पारायण होतं. मी तर ऐकतोय की सरवड्यामध्ये वर्षभर पारायणच चालू असतं. आणि असं वाटतं की भविष्यात खरंच एखादा महात्मा हितही जन्माला येईल. एवढं वातावरण ह्या गावाचं चांगलं तयार झालेलं आहे. आणि ज्या वेळेला एक साधनेची बैठक बसते, एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होतं, निश्चितपणानं महात्मा तिथं जन्म घेत असतो. देव जन्म घेणं नवल नाही, पण महात्मा भेटणं आणि महात्मा त्या गावामध्ये जन्म घेणं अनंत जन्माचं काय लागतं, पुण्य लागतं, सुकृत लागतं. लक्षात आलं का? त्याच्याशिवाय हे होत नाही. एक वेळ तुम्हाला देव भेटेल, पण गुरु भेटणे एवढी सोपी गोष्ट नाही. बहुनाम जन्मनामंते ज्ञान वान्मा प्रपद्यते वासुदेव समितीस स महात्मा सुदुर्लभा. तो महात्मा भेटण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य लागतं. आणि ते तेर गावामध्ये झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, गावाचे काही संस्कार असतात. प्रत्येक गावाचे काही संस्कार असतात. तुम्ही पहा, प्रत्येक गावाचे आचार विचार वेगळे आहेत. ह्याच्या पुढे सांगू का, प्रत्येक गावातली 10 किलोमीटरची भाषा वेगळी आणि प्रत्येक गावातली शिवी पण वेगळी आहे. काय म्हणणं आहे तुमचं? इथली जी फेमस आहे ती उंदरवाडीत नाही, उंदरवाडीतली वेगळी. तसं विचारांची परिपक्वता प्रत्येक गावाची वेगळी आहे. ज्या वेळेला आम्ही एक माणूस म्हणून विचार करतो, त्याचा पुढचा विचार आहे एक घर, त्याच्या पुढचा विचार आहे गली, त्याच्या पुढचा विचार आहे अनेक गल्या, आणि त्याचा पुढचा एक विचार आहे गाव. ही जी संस्काराची पेरणी आहे ना, ही संस्काराची पेरणी प्रत्येक माणसाची जी मानसिकता आहे, ती मानसिकतेची देवाणघेवाण ज्या वेळा एकामेकाला होतं त्यावेळेला ती संस्काराची पेरणी होते. आता या गावातली मानसिकता काय? भगवंताची साधना, भगवंताच्या साधनेमध्ये रत राहणं, हेच या गावाने शिकवलंय. म्हणून मी काय म्हणतोय माहिती आहे का, भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव परमभाग्याची संपत्ती आहेच. भरतखंडामध्ये नरदेह प्राप्ती परमभाग्याची संपत्ती, त्यात महाराष्ट्रात आणखीन भाग्याची संपत्ती, त्यातल्या त्यात सरवड्यात जर झालं तर लईच चांगलं. कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाची वृत्ती पाहण्यापेक्षा माणूस साधना काय करतो हे फार महत्वाचं आहे. वृत्तीमध्ये कालांतरानं बदल होत जाईल, लक्षात आलं का? पण ती वृत्ती बदलण्याची जी साधना आहे, वृत्ती बदलण्याचं जे साधन आहे, ते साधन तुम्ही आज अवलंबायला लागलाय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्या गावातली माती पवित्र लागते, त्या गावातला वारा पवित्र लागतो. नवे नवे ही पंचमहाभूत ज्या ठिकाणी पवित्रतेनं व्यवहार करतात, त्याच गावामध्ये महात्म्याचा जन्म होत असतो. म्हणून गोरोबा काकांचा जन्म कुठं झाला? तेर नदीच्या काठावर, तेर या गावामध्ये 1267 काकांचा जन्म झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण सांगायची झाली तर काकांना 2 पत्न्या होत्या. पहिली पत्नी होती, तिचं नाव होतं संती, आणि दुसरी पत्नी होती, तिचं नाव होतं रामी. मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. एक संती आणि दुसरी रामी. लक्षात आलं का? आता कसं आहे पहा, इतिहास असा सांगितला जातो की पूर्वी श्रेणी पद्धत होती. श्रेणी पद्धती, राज्यकारभार चालवत असताना सगळ्या लोकांना घेऊन गेल्याशिवाय राज्यकारभार चालत नव्हता. पहिलं जनपद, त्याच्यानंतर महाजनपद. लक्षात आलं का? पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर एक अश्मयुग तुम्हाला माहित आहे,
अश्मयुगानंतर हे सगळी लोक एकत्र टोळकं राहायला लागलं, भटकंती करायला लागलं. नंतर स्थिर गाव वसाहती झाल्या आणि स्थिर गाव वसाहती झाल्यानंतर आता तुमच्या माहिती करता हे लक्षात ठेवा परफेक्ट. आम्ही काही लोक जाती जातीमध्ये भेद करतात. जाती जातीमध्ये काय करतात? भेद करतात. हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो ह्या वंशातला, तो त्या वंशातला. हे वंश कधी तयार झाले हो? या जाती कधी तयार झाल्या? अश्मयुगामध्ये काय जात होती? मनुष्य नावाची एकच जात होती. ना तिथं ब्राह्मण होता, क्षत्रिय होता, वैश्य होता, शूद्र होता, काही नव्हतं. पण ज्या वेळेला भटकंती करणारी ही जमात स्थिर राहिली आणि स्थिर राहून शेती करायला लागली, त्यावेळेला काही जे कलाकार लोक होते ना, त्यातलं कोणाला लाकडाचं काम जमलं तो कोण झाला? सुतार झाला. ज्याला मातीपासून भांडी बनवण्याचं काम जमलं तो कोण झाला? कुंभार. त्यांना काय म्हणलं जातं पहिलं? कुलाला असे पण म्हणायचे ना, कुंभार झाले. ज्यांना कपडे विणण्याचं काम जमलं ते कोण झाले? शिंपी झाले. आणि गंमत काय आहे बघा, की ही त्यांची कला आहे, ही त्यांची जात नाही. आणि हे ज्या वेळेला झालं आणि सातत्यानं मग याच्या अनुषंगानं जो व्यापार वाढला आणि मग ते जातीचं लेबल लागलं. आणि मग आपल्या इकडे म्हणलं जातं, जाता जात नाही तिचं नाव जात. शब्द माझा कळला का नाही कळला? जाता जात नाही तिचं नाव जात. लक्षात आलं का? आणि असा इतिहास आहे. तेर नगरातले कुलाल लोक, कुंभार लोक, त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती की राजाला सुद्धा त्या तेर नगरातले कुंभार लोक संपत्ती पुरवत होते. ज्यावेळेला धान्य कोठारं रिकामी व्हायची, संपत्ती कमी व्हायची, त्यावेळेला संपत्ती पुरवत होते. एवढा अधिकार तेर गावातल्या कुंभारांचा होता. आणि त्याच ठिकाणी काय झालं? गोरोबा काकांचा जन्म झाला. महात्म्याचा जन्म ज्या वेळेला होत असतो ना, माऊलींची फार सुंदर ओवी आहे. सुक्षेत्री आणि ओलटे, बीज पेरले ही गोमटे, परी अलोट फळ भेटे, परी वेळेची किगा. संस्कारित मुलाचा जन्म व्हायचा असेल तर आई वडिलाचं क्षेत्र आधी सुक्षेत्र पाहिजे, पवित्र क्षेत्र पाहिजे. म्हणून मी सातत्यानं सांगतो की एखाद्या मुलानं जर आगाऊपणा केला तर दोष मुलाला द्यायचा नाही तर कुणाला? बीज भुई पेरले तेची वरी रोखा आले. जे पेरणार तेच उगवणार, हा न्याय आहे. लक्षात आलं का? मग महात्मे ज्यांच्या पोटाला जन्माला येतात ते क्षेत्र कसं असेल हो? किती सुंदर क्षेत्र असेल. धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटाला गोरोबा काका जन्माला आले. एक संती आणि दुसरी रामी. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची वृत्ती निवृत्ती झालेली असते, ज्यांच्या मनाची अवस्था उन्मनी झालेली असते, बुद्धी अनेक विचाराचे तरंग उमटायचे बंद करते आणि निश्चयात्मक बुद्धी निर्माण होते, ते संत आहेत. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. रोजचं गोरोबा काकांचं काम काय असायचं? मी आज सुद्धा कीर्तनात सांगितलं, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. 3 प्रकार आहेत. एक वैष्णव, दुसरा निका आणि तिसरा संभ्रम. तुकोबाराय म्हणतात वैष्णवाला वाटायचाच. निका म्हणजे काय? परमार्थ नाही केला पण वेद विहित मार्गाने गेला, निका. आणि भ्रमातच आहे तो जीव, संभ्रम. कुणालाही सोडायचं, ही महात्म्यांची वृत्ती असते. ही देवाची वृत्ती नाही आहे, ही कुणाची आहे? महात्म्यांची वृत्ती आहे. देवाचं काम एकच आहे, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. पण महात्म्यांचं तसं नाही. सगळ्यांना घेऊन चालणारे कोण आहेत? महात्म्य असतात. रोजचा दिनक्रम होता. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं, जे आपल्या असेल ती साधना करायची आणि लौकिक व्यवहार म्हणून काय करायचं? ही मडकी बनवणं, माती मळणं, हे सगळं काम करायचं. आता
ब्रह्म सत्या जगत मिथ्या जीव ब्रह्म नापरा, हा भाव कोणाचा आहे? तुमचा का तुमचा आमचा का संतांचा आहे? आमच्यासाठी आज सुद्धा जगतच सत्य आहे का नाही? मग तुम्ही खोटं म्हणून व्यवहार करताय का खरं म्हणून ह्या जगाशी व्यवहार करताय? आणि जर तुम्ही खोटं म्हणून या जगाशी व्यवहार केला तर तुम्हाला कधीच क्रोध निर्माण होणार नाही, कधीच तुम्हाला सुखदुःखाची द्वंद्व भोगायला लागणार नाहीत. पण आमचा इथला व्यवहार कसा आहे? ह्याला खरं मानूनच व्यवहार आहे, खरं माणूस व्यवहार आहे. पण संतांनी याला खरं मानून व्यवहार केला नाही, म्हणून या जगाच्या पाठीवर कुठलीही ताकद त्यांना दुःखामध्ये अडकू शकली नाही. रोजची माती मळायची, रोजचं काम चालू असायचं आणि अखंड भगवंताचं नाम मुखामध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, नामदेवरायांच्या हातातला नैवेद्य भगवंतानं खाला, काहींना पटत नाही अशी सुद्धा लोक आहेत. किती होते? किती वर्षाचे होते? 11 ते 12 वर्षाचे होते आणि नैवेद्य देवानं खाला. आता परमार्थाची परिपक्वता झाली असं म्हणायचंय. वय होतं लहान, पण न होताच देवानं नैवेद्य खाला का? म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून त्याला उत्तर दिलंय, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, किंवा भेट झाली असं म्हटलं. जन्मोजन्माच्या पुण्याचा संचय ज्या वेळेला एकत्रित होतो त्याच वेळेला महात्मा जन्माला येतो. आपल्यामध्ये सांगितलं जातं की परमार्थाचा एक नियम असा आहे, परमार्थ करत असताना प्रारब्धाच्या अनुषंगानं जर तुमचं शरीर पडलं तर पुढच्या जन्मांमध्ये जिथपर्यंत तुमचा परमार्थ आलाय तिथून पुढचाच परमार्थ चालू होतो. श्री गणेशा परत होत नाही, म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. महात्मे स्थिर का असतात? पूर्व संस्कार आहे. महात्म्यांचं अंतकरण शुद्ध काय आहे? पूर्व संस्कार आहे. अनेक जन्मामध्ये त्यांनी हे कष्ट घेतलेलं आहे, भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास घेतलेला आहे, म्हणून तर ते महात्मे म्हणून जन्माला आले. माऊलींनी तर आधीच सोडवून सांगितलं, मागील या जन्मा मुक्त झालो, फक्त तुम्हाला सुधारण्यासाठी आलोय, नाहीतर आम्ही मुक्तच आहे. नाहीतर आम्ही काय? मुक्तच आहे. म्हणून तर मी मगाशी म्हणलं की त्याने घेतलेला अंकुश म्हणजे संत वाङ्मय आहे. आणि हे चालू असताना गोरोबा काकांचं भजन चालू झालं ना की गोरोबा काका देहावर राहायचे नाहीत. एकदा पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू झालं की देहावरच राहायचे नाहीत. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, ज्याचा कुंभ गोरा आहे तो गोरा कुंभार. माझा शब्द परत आहे का? ज्याचा कुंभ गोरा तो गोरा कुंभार. तुमचा आमचा पण कुंभ आहे हो, पण सगळा विषयानं बरबटलेला आहे, म्हणून आम्ही गोरा कुंभार नाही. कारण जे जसे आत आहेत तसाच त्यांचा व्यवहार बाहेर आहे, ते गोरा कुंभार. आत म्हणजे जेवढं पवित्रता आहे तेवढीच पवित्रता व्यवहारिक आचरणामध्ये सुद्धा आहे, ते गोरा कुंभार. म्हणून माणसानं कधीतरी गोरा कुंभार व्हावं, स्वतःचा कुंभ कधीतरी शुद्ध करावा, कधीतरी चोखा मेळा व्हायला पाहिजे का नको? शुद्ध तत्वांचा चोख मेळा म्हणजे चोखा मेळा. मग असं कधीतरी चोखा मेळा व्हायला पाहिजे का नाही? कधीतरी गोरा कुंभार व्हायला पाहिजे का नाही? ते माती मळत असताना भगवंताचं नाम चालू झालं आणि त्यांचा जो मुलगा होता लहान, त्याचं नाव होतं मकरेंद्र. काय नाव होतं? मकरेंद्र. जो पहिल्या ज्या संती म्हणून पत्नी होत्या त्यांच्यापासून झालेला कोण? तो मकरेंद्र. आणि ते देहावरच नव्हते. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आमचं नाचणं देहावर राहू नये का? कसं आहे? मग आमचं ते डॉल्बीवर नाचणं असू दे किंवा आमचं ते परमार्थातलं नाचणं असू दे. माझ्या तरी बाबतीत सांगतो, मी टाळ घेऊन नाचायला लागलो की पहिल्यांदा धोत्राकडे पाहतो. बरोबर आहे ना? कारण का? अजून आम्ही देहावरच आहे. पण देहावर न राहता जे भजन करतात
ते संत आहेत नाही, तो देव आहे. देहवृत्तीच तिथं राहत नाही, देहात्मवृत्तीच तिथं राहत नाही. ते नाचणं म्हणजे गोरोबा काकांचं आहे. आणि देहात्मवृत्ती जिथं राहत नाही, ते कीर्तनातलं नाचणं म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं आहे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. आणि हे नाचणं ज्या वेळेला आमच्यामध्ये येईल ना, त्यावेळेला काय समजायचं की आता वृत्ती शुद्ध झाली, आता अंतकरण काय झालं, शुद्ध झालं. आणि ते नाचणं देहभान हरपून होतं, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते बाळ काय झालं, त्या चिखलामध्ये आलं आणि पायाखाली ते बाळ सापडले. अक्षरशः रक्ताचा चिखल झाला, गतप्राण झालं ते. आणि ज्या वेळेला ह्या पत्नी गोरोबा काकांच्या आल्या पाणी घेऊन आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं, काय अवस्था झाली असेल मला सांगा जरा. माणसाला सगळ्यात जास्त दुःख कुठलं आहे माहित आहे? स्वतःच्या अपत्याला काहीतरी इजा पोचलं. याच्यासारखं जगात माणसाला दुसरं कुठलंच दुःख नाही. पत्नीचं पण नाही, समाजाचं तर नाहीच नाही, आप्तेष्टांचं सुद्धा नाही. त्याच्यापेक्षा अतीव दुःख कुठलं आहे? स्वतःच्या पोटच्या गोळ्याला जर काय झालं तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कोण व्यवहारातलं सांगावलं, दुसरं काय नाही. किती वेदना त्या माऊलीच्या अंतकरणाला झाल्या असतील. आणि त्या मोठ्यानं ओरडल्या तरी पण हे भानावर नाही. आणि ज्यावेळेला त्यांनी आणखीन ओरडून म्हणजे असं जास्त किंकाळ्या फोडल्या, त्यावेळेला गोरोबा काका भानावर आले. काय केले तुम्ही, पाहताय का खाली? स्वतःच्या मुलाला पायाखाली घेतलं, ते मूल गतप्राण झालं. त्यावेळेला काकांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि काका तिथून धीर द्यायसाठी कोणाकडे गेले? पत्नीकडे गेले. त्यावेळेला पत्नीनं सांगितलं, माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही, तुम्ही माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही. तिथंच थांबले. आता संतांचं काय असते तुम्हाला एक सांगतो. तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारसागर अनुभवलेला आहे. पत्नी जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत केलेला परमार्थ सफल होईलच, असं बरोबर आहे ना? पत्नीची पण परमिशन परमार्थामध्ये फार महत्वाची आहे. तिच्या विरोधामध्ये केलेला परमार्थ फलीभूत होईलच असं सांगता येत, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे ना? बरं झालं म्हणले, एक बंधन तुटलं. माझ्या शरीराला हात लावायचा, अंगाला हात लावायचा नाही. पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो म्हणले, इथून पुढे स्पर्शही करणार नाही. हे वैराग्याचं धगधगतं उदाहरण. मी परत शब्द वापरतो तुम्हाला. आणि नंतर पत्नीच्या लक्षात आलं की मी असं बोलून गेलो, पण आता वंश वाढायचा कसा? वंश वाढायचा कसा? म्हणून विनवणी केली. तर आता एकदा आण खाल्या. आणि संत हे शब्दाचे पक्के असतात, जीव शब्दाचा पक्का नाही. पण संत हे शब्दाचे काय आहेत? पक्के आहेत. मग काय केलं की त्यांची बहीण जी होती, गोरोबा काकांच्या पत्नींची जी बहीण होती, तिचं नाव होतं रामी. सासूरवाडीमध्ये गेलेली त्या पहिल्या पत्नीने रिक्वेस्ट केली वडिलांना की काही नाही, माझ्या बहिणीलाच काय करा, तिचंच लग्न गोरोबा काकांशी लावून द्या, वंशवृद्धी झाली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, परमार्थामध्ये शब्दाला फार मोठी किंमत आहे. तुम्ही भगवंताच्या समोर सुद्धा मागणं मागत असताना काय शब्द वापरताय आणि महात्म्याच्या समोर असताना सुद्धा मागणं मागत असताना काय शब्द वापरताय, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. काकांच्या सासऱ्याने काकांना सांगितलं, ही मुलगी आता तुमच्या पदरात देतोय, पहिलीला जसं वागवलं तसंच दुसरीशी व्यवहार करा. पहिलीशी जसा व्यवहार केला तसाच काय करा, दुसरी सोबत सुद्धा व्यवहार करा, दुजा भाव करू नका. बर म्हणले.
आता पहिलेचे व्यवहार काय झाला होता, अंगाला स्पर्श करणार नाही. आणि त्याने काय सांगितले, दुसरी सोबत पण तुम्हीच सांगितलंय हिला सुद्धा स्पर्श करणार नाही. लक्षात आलं का? किती महात्म्य सुंदर आहेत आणि किती विचार सुंदर आहेत, किती प्रगल्भ विचार आहेत बा. आण खाली भगवंताची स्पर्श करणार नाही म्हणून. आणि ज्या वेळेला दोघींनी एक युक्ती लढवली, संध्याकाळी गोरोबा काका झोपल्यानंतर दोघींनी आपल्या अंगावर 2 हात घेतले असते. हा इतिहास आहे. सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर दोन्ही पत्नींच्या अंगावर 2 हात आहेत. अरे मी स्पर्श करणार नाही अशी भगवंताची आण खालेली आहे आणि हे माझ्या शरीराकडून झालंच कसं म्हणून दोन्ही हात तोडून टाकले. आता मला सांगा, तुमच्या आमच्याच्यान जमण्यासारखी गोष्ट आहे हे कोणी करावं? महात्म्यांच्या शिवाय ही गोष्ट होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गोरोबा काकांनी जेवढी जेवढी मडकी बनवलीत ना, तेवढी मडकी येत आहेत. म्हणून तर ह्या मडक्यांना हे ऐकण्याची मानसिकता होते. मी काय म्हणतो लक्षात आलं का बघा तुमच्या? आता एक गोष्ट आहे, हे शरीररूपी मडकच आहे. गोरोबा काकांचे हात थांबले त्यावेळेला उदरनिर्वाह चालला पाहिजे म्हणून कुणाला दया आली? कुणाला येईल असं वाटतंय? भगवंत सोडून कुणाला येणार आहे का सांगा मला? कामगाराचं रूप घेतलं, रुक्मिणी मातेला घेतलं आणि कुठं आले? गोरोबा काकांच्या घरी मडकी घडवायला भगवंत आले. हा अधिकार गोरोबा काकांचा आहे, लक्षात घ्या. त्यावेळेला गरुड म्हणले मी इथं राहून काय करू? मग त्या गरुडाला गाढव केलं आणि पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता काय झाल्या? गोरोबा काकांच्या घरचे नोकर झाले. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एकच अभंग तुम्ही घ्या, उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाच्या, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विने, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावंतास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडी फुंकू लागे, चोख्या मेळा संगे नामयाची जनी, धर्माघरी पाणी नाम्या सवे जेवी, ज्ञानी याची भिंत. हे जे सगळं काम आहे ना, सगळ्या महात्म्यांची सगळी कामं तटल तिथं भगवंतांना केलेली आहेत. आता एक सांगतो तुम्हाला, संतांच्या मडक्यातला आणि आमच्या मडक्यातला फरक सांगतो तुम्हाला. संतांच्या मडक्यातलं पाणी शांत आहे आणि तुमच्या आमच्या मडक्यातलं पाणी उकळलेलं आहे, धगधगत आहे. कसं आहे? संतांच्या मडक्यातलं पाणी नाम अंतकरण शांत आहे आणि तुमचं आमचं अंतकरण कसं आहे? त्रिविध तापानं पोळलेलं आहे. हा संतांच्या मडक्यातला आणि आमच्या मडक्यातला फरक आहे. कुठले कुठले ताप आहेत? आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. थोडक्यात ह्याची व्याख्या तुम्हाला सांगतो. वृत्ती निर्माण होण्याच्या आधी जी स्वास्थ्यता आहे, तुमचं आमचं उदाहरण, वृत्ती निर्माण होण्याच्या आधी जी स्वास्थ्यता आहे ती काहीतरी विचाराच्या प्रवृत्तीनं भंग पावते, त्याला त्रिविध ताप असं म्हणतात. कळलं ना मी काय म्हणतोय? वृत्ती निर्माण होण्याच्या आधी जी स्वास्थ्यता आहे ती काहीतरी विचाराच्या प्रवृत्तीनं काय होते? भंग होते. त्यावेळेला काय होतं की हे ताप आपल्याला भोगावे लागतात. उदाहरण सांगू का? निवांत घरात बसला होता, सगळी सुखसंपन्नता आहे, सगळं समोर आणून ठेवलं जातंय, सगळीकडे आनंद आहे आणि एक दिवस विचार आला, मी आता 60 वर्षाचा झालोय, मी गेलो तर माझ्या पत्नीचं काय? आधी काय होती? स्वास्थ्यता होती, पण विचाराच्या प्रवृत्तीनं काय झालं? वृत्ती निर्माण झाली. रात्रभर या कुशीहून त्या कुशीहून, त्या कुशीहून या कुशीहून, झोप लागायला काही तयार नाही. का? त्रिविध ताप चालू झाले. कशामुळे झाले? विचाराच्या प्रवृत्तीनं झाले. म्हणून आमच्या मडक्यातलं पाणी कसं आहे?
उखळलेला आहे, गरम आहे. आणि हे त्रिविध ताप मग आम्हाला भोगावे लागतात. ते सुखदुःखाची द्वंद्व आम्हाला काय करावी लागतात? भोगावे लागतात. सकाळी पत्नीनं सांगितलं, कधी कधी पत्नी पण शहाणपण शिकवते. अहो, तो बघून घेईल की तुम्ही कशाला काळजी करायला लागलाय. ते काय म्हणते, तो बघून घेईल ना, तुम्ही कशाला काळजी करायला लागलाय, तुम्हाला काळजी करण्याची गरज काय. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही संसारामध्ये जन्माला आल्यानंतर आम्हाला कळतं की धर्म अधर्म काय आहे, सुख दुःख काय आहे, कळतंय. मला सांगा, सज्जन कोणाला म्हणायचं आणि दुर्जन कोणाला म्हणायचं? या समाजामध्ये सज्जन कोण आणि या समाजामध्ये दुर्जन कोण? आपल्याला एवढं कळावं की भगवंतानं मला जो जन्म दिलेला आहे तो समोरच्यातला दोष पाहण्यासाठी दिलेला नाही आहे, तर समोरच्यातले सद्गुण पाहून त्या सद्गुणाचा अंगीकार करून मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त कसा होईल याच्यासाठी भगवंतानं आम्हाला जन्म दिलाय. म्हणून आपुली आपण करा सोडवण. पण आमचं जरा गणित उलट आहे. लक्षात आलं का? महात्मे समोरच्यामध्ये दोष कधी पाहत नाहीत, तर काय पाहतात? सद्गुणच पाहतात. माऊलींचे फार सुंदर ओवे आहे त्याला. माऊली काय म्हणतात, ज्ञानी महात्मा समोरच्यामध्ये दोष पाहत नाही, तर तिथलं काय पाहतो? अनात्मवर्गनीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, जे चरिताती सविचार राजहंस. समोरच्याच्या अंतःकरणातले दोष बाजूला ठेवून सद्गुणांची कास धरून ते सद्गुण कसे आपल्याकडे येतील हे पाहणारे कोण असतात? ज्ञानी लोक असतात. म्हणून माऊली काय म्हणतात माहिती आहे काय? पुजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. देव जर तुम्हाला पाहायचा असेल तर काय करावं लागेल? काल पुजलेला देव आज पाहिला तर प्रसन्नता येते का? मग तुम्ही काय करताय? तिथं असणारी शिळी झालेली फुलं बाजूला काढताय, देवाला पाणी घालताय आणि ताजी टवटवीत फुलं समोर घातल्यानंतर मग पुजवणी देव पाहिजे. तसं समोरच्याचे दोष बाजूला करून त्याचं टवटवीत असणारं सद्गुण जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला देव दिसणार, दुसरा कोण दिसणार नाही. पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक माणसामध्ये सद्गुण आहेत आणि प्रत्येक माणसामध्ये दुर्गुण सुद्धा आहेत. कोणीही सद्गुणाचा पुतळा नाही आणि कोणी प्युअर दुर्गुणाचा सुद्धा पुतळा नाही. फक्त एकच गोष्ट आहे, मला सांगा, सद्गुणी असला काय आणि दुर्गुणी असला काय, विचाराची वृत्ती थांबते का? मग असं आहे का की सद्गुणी माणसाच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत नाहीत? असं आहे? मी सद्गुणी असं म्हणायला हवं, येत नाहीत का? विचाराची चक्र फिरतच असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, वृत्ती ज्या वेळेला कार्य करायला लागते ना, त्यावेळेला ती काय करेल सांगता येत नाही. आणि इथं किती सुंदर सांगितलंय बघा, त्या वृत्ती म्हणजे सगळ्या गवळणी आहेत आणि त्या वृत्तीतला एक धागा म्हणजे ते श्रीकृष्ण परमात्मा आहे. ती वृत्ती त्या श्रीकृष्ण परमात्मे रूपी धाग्यामध्ये गुंतलेली आहेत, पण त्या उठायच्या थांबत नाहीत. पहिली उठते आणि काय म्हणते, कसं व्हायचं माझं? लगेच दुसरी उठते आणि काय म्हणते, देव आहे की, काय काळजी करायला लागलायस? मी काय म्हणते तुमच्या लक्षात आलं का? बघा, अनेक वृत्ती उठत राहतात, अंतःकरणाच्या अनेक वृत्ती काय होतात, उठत राहतात. पण परमार्थ रूपी धागा जर पक्का असेल तर त्या इकडं तिकडं सैरा वैरा पळत नाही. मी काय म्हणतो लक्षात आलं का? आणि मग ती देवाची रासलीला म्हणजे काय होती वा? किती सुंदर सांगितले बघा, एक एक गवळण, एक एक गोपाळ. आता इकडे अनेक गवळणी आहेत पण एकच परमात्मा आहे. तसं आपल्या जीवनामध्ये ही रासलीला चालूच आहे वृत्तींची. पण ही रासलीला चालू असताना त्या ठिकाणी जर तो बंद, तो धागा अगदी चांगला जर असेल ना, तर वृत्ती बाहेर फोपावत नाही. मी काय सांगतोय लक्षात आलं बघा? परत सांगतो तुम्हाला, मी काय म्हणलो मगाशी, सद्गुणी असला काय आणि दुर्गुणी असला काय,
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही विचार येतच राहतात. पण दुर्जन कोणाला म्हणायचा आणि सज्जन कोणाला म्हणायचा? मी परत सांगतो, सज्जनामध्ये पण चांगले वाईट विचार येतात आणि दुर्जनामध्ये पण चांगले वाईट विचार येतात. पण ज्या वेळेला वाईट विचारांची जागा कृती घेते त्यावेळेला तो दुर्जन झाला, आणि ज्या वेळेला वाईट विचारांची जागा कृती घेत नाही त्यावेळेला तो सज्जनच आहे. माझा शब्द कळला का तुम्हाला? वाईट विचारांची जागा जोपर्यंत कृती घेते, ज्यावेळेला घेते त्यावेळेला तो काय झाला? म्हणून आम्हाला सज्जनत्वाला सगळ्यात महत्वाचं बंधन जर काय असेल तर आमच्या गळ्यातली माळ आहे. की जरी वृत्ती उमटली तरी त्या पद्धतीने कृती होत नाही. याचं कारण की मी कुठल्या तरी बंधनामध्ये आहे आणि या बंधनाच्या अनुषंगानंच मला व्यवहार करायला पाहिजे. आता इकडं आहे, मुक्त कास या म्हणावे बंधनची नाही ठावे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. लोक नको तिथं बंधनात राहत नाहीत. काय म्हणतोय मी? जिथं पाहिजे तिथं बंधनात राहत नाहीत, जिथं नको तिथं बंधनात राहतात. म्हणजे कुठं? संसारात बंधनात राहतात आणि परमार्थामध्ये बंधनामध्ये राहत. खऱ्या अर्थानं बंधनात राहिलं पाहिजे कुठं? परमार्थामध्ये. आणि मुक्त राहिलं पाहिजे कुठं? संसारात. पण आपलं बंधन कुठं आहे? वारीला येणार का? काय करायचं? 10 दिवस जर आलो तर व्यापार सगळा बुडणार. अयोध्येला यायचं म्हटलं की 10 दिवसाचा व्यापार बुडणार. तिथं परमात्मा भेटणारा हे नाही. हे आमचं काय आहे? संसारातलं बंधन आहे, लक्षात घ्या. पण महात्म्याने कुठलं बंधन तोडा म्हणून सांगितलंय? संसाराचं बंधन तोडा. पण परमार्थामध्ये बंधनाशिवाय परमार्थ होऊच शकत नाही, होऊ शकत नाही. म्हणून ती वृत्ती कृतीमध्ये बदलू नये म्हणून परमार्थ आहे. ती वृत्ती कृतीमध्ये बदलू नये म्हणून साधन आहे. ती वृत्ती कृतीमध्ये बदलू नये म्हणून वारकरी संप्रदाय आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, ती वृत्ती कृतीमध्ये बदलली नाही, ठीक आहे. पण या संसारात राहत असताना संत महात्म्यांच्या सारखं तुम्हाला आम्हाला जमणार नाही. मग काय करायचं? वाईट वृत्ती बाहेर येऊ द्यायची नाही, पण ती सगळी घालवली तर लोक गोंधळून तुम्हाला माळ्यावर टाकतील. म्हणजे वाईट वृत्ती पाहिजे असं नाही, पण त्यातला एखादा, आता काय सांगितलं, क्रोध पूर्ण जावा का थोडाफार राहावा. मी जरा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला चिंतन मांडतो आज. पूर्ण जावा का थोडाफार राहावा. काय झालं? एक साधू रस्त्यानं जात असताना एक सर्प त्यांना भेटला आणि साधूनी सर्पाला उपदेश केला. काय? तू लोकांना चावतो, तू विष ओकतो, कुठंतरी हे बंद कर, कुठंतरी हे बंद कर. त्यानं साधूंचा उपदेश ऐकला आणि साधूंचा उपदेश ऐकून त्यानं काय केलं? रस्त्यावर सरळ निवांत पडला. ना वळवळ, ना फुतकारा, ना काय. लोक यायची आणि साप आहे म्हणायची आणि मेले वाटतं म्हणून दगड मारायची. साप आहे म्हणायची, मेले वाटतं म्हणून दगड मारायची. ती तसंच राहिलं वेदना सहन करत. साधू तिकडे गेले होते, परतून माघारी आले. त्यावेळेला त्यांनी बघितलं सर्पाची अवस्था काय झाली. अरे 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 म्हटले, तुझं अंग फोडलंय, रक्त व्हायला लागलंय. तुम्हीच सांगितलं होतं की कुणाला चावायचं नाही, वळवळ करायची नाही. साधू म्हणले, वृत्ती कृतीमध्ये आणू नकोस, पण थोडा फुतकारा जवळ ठेव तुझ्या स्वसंरक्षणासाठी. कळते ना मी काय म्हणतोय ते? तसं कुणाला वेदना द्यायच्या नाहीत, पण आपल्याला कुणाकडून वेदना न होणं एवढं बाकी राखायचं. मी काय म्हणतोय लक्षात आलं का? आणि ते साधूने सांगितलं फक्त फुतकारा सोड. म्हणजे मग फुतकारा सोड. अरे साप आहे, लांब राहायला पाहिजे, ह्याच्या जवळ जाऊन चालणार नाही. क्रोध लोकांचं अंतकरण दुखवण्यासाठी कामी आणायचं नाही, तर स्वसंरक्षणासाठी थोडाफार ठेवायचं. म्हणून मी म्हटलं तुम्हाला वेगळं चिंतन सांगतो. हे आपल्या साधनेपेक्षा जरासं वेगळं चिंतन आहे. लक्षात आलं का?
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे महात्म्यांच्याकडून होतं ना ते तुमच्या आमच्याकडून कधी होत नसतं. का होत नाही? कारण अनेक जन्माचं कर्मबंधन घेऊन, अज्ञानाचं ओझं घेऊन जो जन्माला आला तो जीव आहे. आणि कुठल्याच कर्मबंधनामध्ये जे अडकत नाहीत ते महात्मे आहेत. तुम्हाला आम्हाला उपाधी आहे अविद्येची. देवाला उपाधी कशाची आहे? मायेची ना, मायेची. तुम्हाला आम्हाला अविद्येची. पण संतांना कुठली उपाधी नाही आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच विचार पडून येते. कशा आहेत ते? त्यांना कुठल्याही प्रकारची उपाधी नाही, ते संत आहेत. आणि गोरोबा काकांची मडकी भगवंत स्वतः घडवायला लागला. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. पुढं काय म्हटलं? तुझ्या विना ते कोणा नकळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंधार, विठ्ठला तू वेढा कुंभार, असं म्हटले. त्यानं जे हे आमचे सगळे घट बनवलेत ना, एकसारखे आहेत का? आणि एकसारखे असते तर काय गंमत झाली असती? असंख्य लोक या जगामध्ये आहेत, पण एकसारखा दिसणारा एकही नाही. किती मोठा कुंभार असेल तो भगवंत सांगा. आणि त्याचंच एक स्वरूप म्हणजे गोरोबा काका आहे. त्याचंच एक स्वरूप म्हणजे कोण आहे? म्हणून इथं कसं आहे माहिती आहे काय? प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा आहे, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे, आणि त्या त्या अनुषंगिक त्याला ते कर्मभोग भोगावे लागतात. म्हणून कुणाच्या मुखामध्ये लोणी पडतं तर कुणाच्या मुखामध्ये अंधार पडतो. पण महात्मे आम्हाला काय शिकवतात? ज्याच्या मुखामध्ये लोणी पडलंय ना त्यानं हुरळून जाऊ नये, आणि ज्याच्या मुखामध्ये अंधार पडला त्यानं सुद्धा दुःखी होऊ नये. सुखे संतोषान यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभा लाभ उरावे मना माझी. संत आम्हाला सक्षम करतात. संत आमचा प्रारब्धाचा भोग चुकवत नाहीत, प्रारब्धाचा भोग सहन करण्याची ताकद आमच्यामध्ये देतात. ते महात्मे आहेत. आणि मला सांगा, सुखदुःखाची द्वंद्व जर आम्ही आमच्या अंतःकरणावर बांधून नाही घेतली तर काय सुखदुःखाचे काय दुःख भोगायला लागणार आहे? दुःखाच्या छटा काय उमटणार आहेत आमच्या मनबुद्धीवर? पण ते होत नाही. ते संतांच्याकडून होतं, ते तुमच्या आमच्याकडून होत नाही. आता मला सांगा, किती मोठा अधिकार असेल गोरोबा काकांचा? एक गोष्ट लक्षात घ्या, संत वाङ्मयामध्ये ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, सोपान काका असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, मुक्ताई असतील, सगळ्यांच्यात ज्येष्ठ आणि ज्ञानानं परिपक्व म्हणजे गोरोबा काका. आता तुम्ही म्हणणार असं काय? याचं पहिलं कारण जर असेल, कच्चं का पक्क बघण्याचा अधिकार माऊलीने कुणाला दिला? का दिला? कारण वयोवृद्ध आहेत आणि ज्ञानानं परिपक्व आहेत, म्हणून कुणाला अधिकार दिला? तुम्हाला आता उदाहरण माहित आहे. देव गोरोबा काकांच्या घरी मडकी बनवायला लागली, आणि ही मटकी बनवत असताना गंमत तुमच्या माहितीकर सांगतो, वरनं खाली आपटलं तरी फुटायचं नाही. कारण काय असेल? कुणी बनवल्यात ती? देवानं. आता तुम्ही जर ते मडकं घ्यायला गेला तर जे टणक आहे, भाजलेलं आहे, ते घेताय का कच्चा आहे ते घेताय? मग मडकं भाजलेलं पाहिजे का नको? तरच ते भगवंत स्वीकारत असतो. ते कच्चा असलं तर मग ते पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, उपजे ते नासे नासिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आता मला सांगा, भगवंतानं स्वतःच्या हातानं बनवलेली मडकी किती कशी असतील हो? परिणाम त्याचा असा, कमी कालावधीमध्ये अपार संपत्ती गोरोबा काकांच्या घरामध्ये जमा झाली. कुणामुळे? फक्त. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळा तुम्ही देवाकडे मागायचं बंद होत आहे त्यावेळा देव तुम्हाला झोळी भरून देतोय, आणि ज्या वेळेला मागायला जाताय त्यावेळा जेवढं मागताय ते पण तुमचा अधिकार असला तर तेवढंच देतोय, अन्यथा नाही. म्हणून काय सांगितलं जातं? निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, त्याच्याकडे काहीच मागू नका. न सांगता कळे अंतरीचे गुज. तुमचं जीवनच सगळं त्याच्या हातात आहे. मागायचं काय त्याच्याकडे? देणारा तो आहे ना सगळं. एवढी संपत्ती आली तरी सुखानं गोरोबा काका हुरळून गेले नाहीत. आणि ज्या वेळेला ही परिस्थिती होती त्यावेळेला दुःखानं सुद्धा दुःखी झाले नाहीत. आणि ज्या वेळेला संतांचा मेळा तेरला यायला लागलाय,
हे ज्या वेळा बाकी देवाला कळालं त्यावेळा देव म्हटले की आता ज्ञानोबाराय आले, नामदेव रायला आले, निवृत्तीनाथ महाराज आले, निश्चितपणानं मला ओळखणार. त्यावेळा देवानं गोरोबा काकांचं घर सोडलं आणि कुठं गेले? पंढरपूरला गेले. आता गोरोबा काका पंढरपूरला गेल्यानंतर ही सगळी संत मांदियाळी कुठं आली? गोरोबा काकांच्या घरी आली. आणि ते ज्ञानोबारायच होते हो. चालते ज्ञानाचे बिंब. नुसतं मडक्याकर अशी नजर टाकली, इकडे तर हात नाहीत, बनवले कोणी? बनवणारा काय सामान्य नाही, ही माझ्या भगवंतानंच बनवलेले आहेत. ही दृष्टी ज्ञानोबारायांची. मडकं नुसतं असं कानाला लावल्यानंतर विठ्ठल 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 ध्वनी यायला लागला. कोणाचे आहेत ते? सगळे भगवंतानं बनवलेले आहेत. आणि गोरोबा काकांना सांगितलं, काका खरंच भगवंत तुमच्या घरी येऊन इथं भगवंतानं सगळं तुमचं कार्य केलं. आता एक गोष्ट सांगतो, आम्ही काय करतो माहिती आहे काय? देवा तुला कळतंय का नाही? मला अडचणी आल्यात, हे माझं काम व्हायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे म्हणतोय का नाही आपण? बरं याच्या पुढे तुम्ही ते देवस्थान आहे तिकडे तुम्ही गुरुवांच्याकडे गेला तर ती गारानं मांडते बघा, देवा यांच्या घरात सुख दुःख सुख समाधान ऐश्वर्य संपन्नता लाभो, हे सगळं तूच करायचं आहेस, तिथं जाऊन हे तूच करायला पाहिजेस. आम्ही अधिकाराने देवाला काम कर म्हणून सांगतोय. किती निर्लज्ज आहे आम्ही. आणि यातनं आम्हाला काहीच दुःख होत नसतंय. गोरोबा काकांच्या डोळ्यातून पाणी घळघळ यायला लागले. अरे माझा संसार भगवंतानं चालवावा, माझ्या भगवंताला माझ्यामुळे त्रास व्हावा, माझ्या भगवंतानं माझ्या घरामध्ये येऊन चाकरी करावी. संतांचं अंतकरण कोमल आहे. तुमचं आमचं अंतकरण विषयानं भरल्यामुळे ते कसं दगडासारखं झाले. हाण की बडीव काय जरी झालं तरी त्याच्यात काय बदल विहीत. कोमल अंतकरणाचे संत आहेत. आणि एक आस लागली, म्हणे आता जाऊन पहिलं त्याला भेटायचं. आणि ते भेटायचं म्हणल्यानंतर मग माऊलीने आपला संकल्प बोलून दाखवला. पहिलं भेटायला गेले पहिले, आणि भेटायला तिकडे भगवंताला सगळी संत मांदियाळी गेल्यानंतर नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. आणि मधला गजाराच्या वेळेला ज्यावेळेला टाळी वाजवा म्हणून सांगितलं त्यावेळेला देहभान हरपून टाळी वाजवायला लागल्यानंतर हात आले. आता काही लोक ह्याला भाकड कथा म्हणतात, पण घुबडाला सूर्य उगवतो ह्याच्यावर कधीच विश्वास बसत नाही. माझा शब्द कळाला का नाही तुम्हाला? घुबड असते माहिती आहे, घुबड कधी सूर्य बघत नाही. कधी सूर्य बघत नाही, कारण ते उठते गवा रात्री आणि झोपते गवा सूर्योदय व्हायच्या आधी. त्याच्यामुळे घुबडाला सूर्य आहे ह्या त्याचा विश्वासच पटत नाही. मग नाही का सूर्य नाही का? निश्चित आहे, पण ते घोबड्याला कळत नाही. त्याला आपण काय करणार आहे? कारण ते ज्या वेळेत जागा व्हायला पाहिजे त्या वेळेत होत नाही. ही अवस्था आहे, लक्षात घ्या. हात आले आणि त्या कीर्तनाच्या गर्दीतून ते मकरेंद्र ते बाळ सुद्धा आलं. हा इतिहास सांगितला जातो. दुसरा अधिकार गोरोबा काकांचा काय? धर्माची ध्वजा तीही लोकांवर न्यायची आणि धर्म वाढवायचा ही संकल्पना ज्यावेळेला माऊलींच्या अंतकरणामध्ये जागृत झाली त्यावेळेला सकल संत मांदियाळी धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला निघाली आणि गोरोबा काकांच्या घरी उतरले. त्यामध्ये नामदेवराय सुद्धा होते. किती मोठा अधिकार आहे बघा. तिथं उतरल्यानंतर माऊलींनी म्हणावं, कुठलं कच्चं आहे आणि कुठलं पक्का आहे तेवढं पहा म्हणून. आता हा काय सामान्य अधिकार आहे का? सांगा मला जरा. त्यावेळेला गोरोबा काकांनी थापटणं घ्यावं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मारावं. ज्ञानोबारायांच्या डोक्यामध्ये थापटणं मारल्यानंतर माऊलीने हसावं आणि गोरोबा काकांचं दर्शन घ्यावं. हे होत होत कुठपर्यंत आले? नामदेवरायांच्यापर्यंत. आणि थापटणं मारल्याबरोबर आतनं क्रोध उफाळून बाहेर आला. काय आला? अरे ज्या देवाचा धर्माचा प्रचार आणि प्रसार तुम्ही करायला निघालाय तो भगवंत रोज माझा नैवेद्य खातो, रोज माझ्याशी बोलतो, रोज माझ्याशी हितगुज करतो. गोरोबा काका म्हणले, हे कच्चं मडक आहे, जरासं बाजूला घ्या. आता मला सांगा, हे परीक्षण कोणी करावं? हा अधिकार गोरोबा काकांचा आहे.
सामान्य समजू नका. ज्ञानोबरायांचं परीक्षण केलं, निवृत्तीनाथांचं परीक्षण केलं, मुक्ताईचं परीक्षण केलं, सोपान काकांचं परीक्षण केलं, नामदेवरायांचं सुद्धा परीक्षण केलं आणि सांगितलं, ज्ञानोबा हे मडकं जरा म्हणे कच्चं आहे. कसं आहे? कच्चं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सुंदर किती आहे पहा, की एखादा कुंभार ज्या वेळेला मडकं घडवत असतो ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं काय त्यातला? तळ. मडकं चाकाऊ घडवलं जातं, पण त्याचा तळ तुम्ही स्वतः घडवताय, बरोबर आहे ना? त्यावेळेला वरनं जरी थापटणं मारलं तरी आतून हात प्रेमाचा आहे आणि तिथं काळजी आहे. वरनं जरी थापटणं मारून ह्याला परिपक्व करत असलो तर हे मोडणार नाही याची काळजी घेतली जाते. यांना संत म्हणायची. यांना काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. आणि मग ते नामदेवराय भगवंताकडे गेले आणि म्हणले, त्याने मला कच्चं म्हणतात. राग आला होता. भगवंतही काय म्हणतात बघा, गोरोबा काका म्हणतात ना कच्चं आहे, मग कच्चंच आहे. म्हणजे गोरोबा काकांचा अधिकार बघा. संतांच्या अनुषंगाने अधिकार पहा आणि परमात्म्याच्या अनुषंगाने अधिकार पहा. गोरोबा काका म्हणतात ना कच्चं आहे. आता कसं आहे माहिती आहे काय, बाहेरच्या एखाद्यानं बोललं तर काय वाईट वाटत नाही, पण जवळच्यांना बोललं तर दुःखच आहे ना. राग आला नामदेवरायांना, देवाने मला असं म्हणावं आणि आजपासून तुला भेटणार पण नाही म्हणले आणि कुठे गेले? गोपाळपूरला जाऊन भजन करत बसले. आता भक्ताचा एक न्याय सांगतो तुम्हाला, किती जरी क्रोध आला तरी भगवंताचं भजन सोडत नाही, तो भक्त आहे. आम्ही जरा काहीतरी अडचण आली की भजन सोडल्याशिवाय राहत नाही. लक्षात आलं का? तिथं जाऊन भजन करत बसले. देव म्हणले आता अहंकार मोडावा लागतो. लक्षात आलं का? म्हणून देवानं रुक्मिणी मातेनं सांगितलं आणि दोघांनी चांडाळाचं रूप घेतलं. कशाचं? पती पत्नीनी चांडाळाचं रूप घेतलं आणि नामदेवरायांचा अहंकार मोडण्यासाठी, क्रोध शमवण्यासाठी दोघं पती पत्नी एक गाढव घेतलं, त्याच्यावर सगळा संसार मांडला आणि घेऊन कुठे गेले? नामदेवरायांच्या पडत गोपाळपूरला गेले. आणि नामदेवराय जिथं भजन करत होते त्याच्या समोरच काय म्हणतात माहिती आहे का देव? नामदेवरायांना ऐकू जायला असं, ऐकलंस का ग, मला भूक जास्त लागली, जेवण कर. हितच करायचं, हितच कर. चूल मांडली आणि त्याच्यावर पात्याला ठेवलं. केवढं पात्याला ठेवायचं? 6 पायलीचं पात्यालं. गाव जेवलं असं. आता नामदेवराय भजन करत विचार करतात, जेवणार आहेत तर दोघच, पण पात्याला किती आहे? 6 पायलीचं पात्यालं. एवढं कशाला? म्हणजे काय काय टाकू? भात टाक, चटणी टाक, सगळं त्याच्यात टाकलं, बास काय एवढं? देव म्हणतात अजून पुरत नाही, आणखीन काय टाकू? आता असं ते उदाहरण दिल्या, ते घोडा पण टाक त्याच्यात, पुरत नाही, आणि काय टाकू? ते गाढव पण टाक, आणि पुरत नाही, आणि काय टाकू? ते भजन करत बसलेलं जे मुलगा आहे ना त्याला पण आणून टाक. आता काय झाली असेल अवस्था? असा हात केल्यावर त्यांनी वाळवंट महाद्वार गाठलं तिकडं आणि म्हणले, देवा तुझ्यावर राग काढून तिकडे गेलो तर ती मला उकळत्या पाण्यात टाकायला लागली रे भगवंता. देव म्हणले, नामदेवराय जे कच्चं म्हणलं ना ते यासाठीच, अजूनही तुम्हाला जीवाजीवातला भेद कळाला नाही. लक्षात आलं का? आणि हे कळण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंचा उपदेशच लागेल. आणि मग कोणाकडं घालवलं? विसोबा खेचरांच्याकडं. आणि तिकडून ज्या वेळेला परिपक्व झाले त्यावेळेला मग सुख्या रोट्या खा काशी, मग कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसायला लागला. जनी वनी अवगा देव, वासनेचा पुसावा ठाव. पुढं काय सांगितलं? मग तू ओळंगा वासुदेव, ऐसा मनी असू द्यावा दृढ भावगा. लक्षात आलं का? आणि ज्या वेळेला सद्गुरूंचा उपदेश होतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला परिपक्वता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, देव भेटल्यात नवल नाही, पण सद्गुरू भेटायला पाहिजेत तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय सुटका आहे. म्हणून अशा पद्धतीनं गोरोबा काकांचं हे चरित्र आहे. आणि माऊली म्हणतात, अशाच संतांना शरण गेल्यानंतर काय होणार आहे? तरी संताया भजावे सर्वस्वीश. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाचं ज्ञान बोलत नसते, माणसाची कृती बोलत असते. काय बोलत असते? कृती बोलत असते. अनुभव देत असते ती कृती असते. लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा आमचा शब्द आणि संतांचा शब्द फरक काय आहे? आम्ही पण म्हणतोय कल्याणमस्तु,
आणि महात्मे पण म्हणतात कल्याणमस्तू, पण त्याने कल्याणमस्तू म्हटलं की जीवनाचा कायापालट होतो, आणि आम्ही म्हटलं की काहीच होत नाही. शब्द तेच आहेत ना. एक गोष्ट लक्षात घ्या, मानवी जीवनामध्ये शब्द काम करत नाहीत, शब्दाच्या मागील ऊर्जा काम करत असते. मी काय म्हणतो लक्षात आलं का? शब्द काम करत नाहीत, लक्षात घ्या. शब्दाच्या मागे असणारी साधना, शब्दाच्या मागे असणारी ऊर्जा, ती ऊर्जा काम करत असते. म्हणून महात्म्याचे शब्द जे आहेत ते अनमोल आहेत, ते तुमच्या जीवनाचा उद्धार करणारे आहेत. म्हणून तुला जर काही नाही जमलं तरी संताया भजावी सर्वस्वेश. आणि ते ज्ञान पैगा बर्वे हा उपदेश माऊलीने कोणाला केलेला आहे? सामान्य जीवाला केलेला आहे का साधकाला केलेला आहे? मुमुक्षाला केलेला आहे? कुणाला केलेला आहे? ज्याच्या अंतकरणातले 2 दोष निवृत्त झालेत आणि आता भगवंताच्या भेटीची आणि सद्गुरूंच्या भेटीची लालसा ज्याच्या अंतकरणामध्ये जागृत झाली, त्याला माऊलींची ही उभी आहे. आता ती जागृत झाले ना, तर ते ज्ञान पैगा बरवे. आणि जर आपण असं म्हणतो बुद्धीची भवंड जर जिरायची असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि परमार्थ रूपी बुद्धीची जर भवंड जिरायची असेल ना, तर सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ते आवरण नावाचा दोष घालवणारे कोण आहेत? आमचे सद्गुरू आहेत. आणि तो दोष काढून तत्वम अस्सी हा जो उपदेश आहे, हा उपदेश केल्यानंतर मग जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद ही अवस्था आमची झाल्याशिवाय राहत नाही. श्लोक फार महत्वाचा आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपजेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शना. आणि त्याच्या आधीच्या ओव्या आहेत. ते ज्ञान कसं आहे? जेत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, इंद्रिय विसरली विषय संगू, ते ज्ञान पैगा बरवे. वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे, मग न पाहता सहज भेटे आपण पै, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान जर पाहिजे असेल तर संतांच्या शिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून एके ठिकाणी मी हे सातत्यानं सांगतोय की ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय. पंख म्हणजे ज्ञान आणि पाय म्हणजे इंद्रियाचं दमन. हे ज्याला जमत नाही भगवंता, त्यानं काय करायचं? शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जायगा. आता मी सातत्याने ही गोष्ट सांगतो. तुम्ही आम्ही पंढरपूरला कशासाठी जायचं? भगवंताची भेट व्हावी म्हणून जायचं का महात्म्यांची भेट व्हावी म्हणून जायचं? कशासाठी? तुम्ही आम्ही भाव धरून जातो की भगवंताची भेट व्हावी म्हणून. पण एक गोष्ट लक्षात घ्या, महात्म्याच्या भेटीशिवाय भगवंताची भेट होत नसते. आम्ही फक्त ह्यासाठीच जायचं पंढरपूरला की त्या आषाढी कार्तिक वारीला जे दृश्य अदृश्य रूपामध्ये महात्मे येतात, त्या महात्म्यांच्या चरणाचं रजकण आमच्या माथ्याला लागावं आणि या माथ्याचा गाथा व्हावा म्हणून आम्ही पंढरपूरला जायचं. वारी खरी संतांची आहे. आता हे उदाहरण तुम्ही बरेच वेळेला ऐकले की सेना महाराज पंढरपूरला गेले, येताना दगड घेऊन आले. भगवंत स्वप्नात आले आणि काय सांगितलं? वारीला कुठं आला नाही? आलो होतो देवा, तुम्ही वारीला नाही आला, दगड न्यायला आलेला. कशाला आलेला? दगड न्यायला आलेला. दुसऱ्या दिवशी उठले, परत गेले वारीला. चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, दगड टाकला, परत आले गावी. परत भगवंत स्वप्नात आले, वारीला नाही आला. आलेलो भगवंता नाही म्हणे, घेतलेला दगड टाकायला आला. नंतरची वारी जी केली ती परिपूर्ण झाली. तुमचं आमचं कसं कसं? मग तुम्ही आम्ही का जायचं माहिती आहे का वारीला? एक गोष्ट लक्षात घ्या. एक विज्ञानाच्या अनुषंगाने मी पारमार्थिक दृष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला एक मी सांगतो. तीर्थक्षेत्रावर आम्ही कशासाठी जायचं? की चंद्रभागेमध्ये स्नान केलं की आमची पापं निघून जातात, गंगेला स्नान केलं की आमची पापं निघून जातात. होय काय? ह्याच्यासाठी जायचं काय? तीर्थक्षेत्रावर स्नानानं पापं निघून जातात का नाहीत हे मला माहित नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्या तीर्थक्षेत्रावर वास्तव्याला असणारे जे महात्म्य आहेत, त्या महात्म्यांचे विचार संपादन करून ते अंतकरणावर बांधणं आणि त्याच्या अनुषंगिक आपल्या कृतीमध्ये बदल होणं,
हेच पापापासून निवृत्ती होण्याचं साधन आहे. म्हणून तीर्थयात्रेला जायचं, म्हणून तीर्थयात्रा करायच्या. का करायच्या? कारण त्या तीर्थक्षेत्रावर भगवंताची अविरत ऊर्जा आहे, ऊर्जेचा संग्रह आहे. आता एकानं प्रश्न विचारला, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी या दृष्टीने पाहिला, विठ्ठलशी विठ्ठलशी विठ्ठल. महाराज अशी काही कमी आहेत म्हणायचं तुम्हाला? महाराज तुम्हीच सांगताय सगळीकडे विठ्ठल भरलाय, मग पंढरपूरला जायची काय गरज आहे? हिथंच भेटणार की. महाभाग असतात असं काही. पण तुम्हाला एक उदाहरण सांगू का मी? तुमची गाडी पंक्चर झाली, गाडी पंक्चर झाली, मग हवा काय वातावरणात आहे का नाही? मग भर ह्याच्यात म्हणून भरते का? सगळीकडे हवा आहेच की. पण पंक्चर निघतंय, त्याच्यासाठी कुठं जायला लागतंय? विशिष्ट स्थानावरच जावं लागतंय आणि तिथंच ते पॅच मारून घ्यायला लागतंय. कळते ना मी काय म्हणतोय ते? तसं सद्गुण विचारांचं, सद्गुणांचं, विचारांचं, चांगल्या विचारांचं जे पॅच आहे ना, ते फक्त तीर्थक्षेत्रावरच मारलं जाते. म्हणून तीर्थक्षेत्रावर जायचं. लक्षात आलं का? पण इथं काय सांगितलं? आता तीर्थरूप कोणाला म्हटलंय हो? आम्हाला शाळेमध्ये शिकवलं, आपल्यापेक्षा मोठे असल्याने पत्र लिहायचं झालं तर त्यांना काय लिहायचं? तीर्थरूप. आम्ही सहज शब्द वापरतोय. माणसाची बुद्धी कशी पाहिजे? विवेकशील पाहिजे. आणि भाषणात पण ते अध्यक्ष शब्द वापरतात बघा, हे विवेकी आहेत. तुमच्या आमच्या दृष्टीने विवेकाची व्याख्या काय? मग तुम्ही जो शब्द ज्याला वापरताय त्याच्यासाठी ते योग्य आहे का? तीर्थरूप कोणाला म्हणायचं माहित आहे तुम्हाला? ते तपोतेजाची राशी, आयतन असे ज्ञानाशी, पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. तुमच्या आमच्या सानिध्यानं तीर्थ मलिन होतात आणि संतांच्या चरण स्पर्शानं तीर्थ पवित्र होतात. आणि ज्यांच्या चरण स्पर्शानं तीर्थांना पावित्र्य येतं ते तीर्थरूप आहे. म्हणून काय म्हटलं? पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. म्हणजे महात्म्य आहेत, त्या महात्म्यांचं सानिध्य जेवढं आपल्याला लाभेल तेवढं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुम्हाला आम्हाला गोरोबा काका दिसले नाहीत, ज्ञानोबाराय दिसले नाहीत, नामदेवराय दिसले नाहीत, तुकोबाराय दिसले जरी नाहीत, तर या संत वाङ्मयाच्या अनुषंगाने निश्चितपणानं आम्ही त्यांना अनुभवू शकतो आणि त्यांचं सानिध्य आम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रकृपा म्हणजे काय आहे हो? ज्ञानेश्वरी गुण चिंतनासाठी बसावं आणि प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी तुम्हाला बुद्धी देऊन ते तुमच्याकडून करून घ्यावं, यालाच शास्त्रकृपा म्हणतात. त्याच्यापेक्षा शास्त्रकृपा वेगळी काय आहे का? आणि ते अनुभव जरी आमच्या जीवनामध्ये आम्हाला आले तर आमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका